एका दुर्दैवी विमान अपघातानंतर आयुष्यात आमूलाग्र बदल झालेल्या ही दोघांची गोष्ट आहे आफ्टरमॅथ। एक आहे ज्याने आपलं कुटुंब गमावलंय आणि दुसरा त्यावेळेचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर। एक जण घटनेला जबाबदार आहे तर दुसरा पीडित ज्याच्यावर अन्याय झाले। त्यामुळे एकाला या गोष्टीचा सूड घ्यायचा आहे तर दुसरा मुळातच या दुर्घटनेला आपणच जबाबदार आहोत हे गिल्ट त्याच्या मनात आहे, या भावना त्याच्या मनात आहेत। त्यामुळे त्याच्या मनाची घालमेल सुरू आहे। हे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारचा स्ट्रगल आपल्याला आफ्टरमॅथमध्ये पाहायला मिळणार आहे। गोष्ट खरी इथे रंगते की खरंच या दोघांना भूतकाळ विसरून शांततेने पुढचं आयुष्य जगता येईल का? आणि त्या दोघांमध्ये एक प्रकारचा सुला, एक प्रकारची नात्यामधली जो गिल्ट आहे तो निघून जाईल किंवा त्या सगळ्याबद्दलचा सूड उगवायचा आहे ह्याबद्दल एका पातळीवर, एका प्रतलावर हे दोघं येतील का? या गोष्टीतील या दोन पात्रांच्या भोवती ही फिल्म फिरत राहते। ही पात्र आहेत रोमन म्हणजे अर्नॉल्ड श्वार्झनेगर, याने विमान अपघातात आपली पत्नी आणि मुलगी गमावली। त्यांच्या जाण्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जेक म्हणजे स्कूट मॅकनरी म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर। एलियट लिस्टरने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फिल्म करण्याचा केलेला प्रयत्न म्हणून या फिल्मकडे पाहता येईल। त्याच्या म्हणण्यानुसार खरं तर हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे। पराकोटीचं दुःख, अविश्वास आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली असणारं हे वातावरण फार काळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही। तसं पाहायला गेलं तर या कथानकाचा जीव फार मोठा नाही आणि अभिनेते फार ग्रेट नाही। त्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या अर्थानं साथ घालणं, कारण खूप इमोशनल ड्रामा आहे आणि अर्थात त्यामधला असणारी टसल जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, तर ते प्रेक्षकांना साथ घालणं खूप महत्त्वाचं होतं। पण इथलं इमोशन फार काळ होल्ड करू शकत नाही, कारण भावनांची ही आंदोलनं जर आपल्या काळजाचा वेधच घेऊ शकली नाहीत तर काय अर्थ आहे? कारण या सगळ्या गोष्टींची वनलाईन मात्र कॅची, आकर्षक आहे, पण सिनेमा मात्र तशा अर्थानं आकारास येत नाही। ही मात्र शोकांतिकाच म्हणायला हवी, कारण केवळ संकल्पना म्हणजेच सिनेमा नसतो, इतर अनेक फॅक्टर्सवर सिनेमा अवलंबून असतो आणि त्यामध्ये भावनिक गुंतवणुकीत जर प्रेक्षक गुंतला गेला नाही तर कोणत्याच गोष्टीला अर्थ राहत नाही। पटकथेच्या बांधणीत उणीवा जाणवतात आणि त्यामुळे आपसूक परफॉर्मन्स आणि एकूणच कथेने आकार घेण्यावरही सपशेल परिणाम झालेला दिसून येतो। कारण दोघांचे स्वभाव ज्या पद्धतीचे आहेत ते आपल्याला कळलेले आहेत, त्यांची परिस्थिती कळलेली आहे, पण त्या पलीकडे जाऊन त्या गोष्टीशी प्रेक्षक कनेक्ट होत नाही आणि ती सगळ्यात मोठी त्रुटी वाटते। कारण त्याच्याशी, प्रेक्षकाची, त्या घटनेशी, त्या दोघांच्या दुःखाशी, त्या अविश्वासाशी, त्या अनिश्चित काळाशी प्रेक्षकांची नाळ जुळली जाणं अत्यंत गरजेचं होतं। ते काठावरून पाहण्याचाच फील फार काळ म्हणजे टिकत नाही आणि त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट फॅक्टरच येत नाही। अर्नॉल्डने माझी बॅट मग मीच पहिली बॅटिंग करणार असा फंडा वापरल्यामुळे त्या गोष्टीतील गंमत निघून गेली आहे आणि आपल्याला जांभाया येणं आणि काहीसं पेंगुळले पण येणं याला तोच जबाबदार आहे, कारण तो सहनिर्माता आहे आणि अभिनेताही। अशा दोन्ही गोष्टी करण्याचा अट्टास त्याच्यामुळे आपल्या अंगाशी आला असं वाटतं। स्कूट मॅकनरीने आपलं काम चोखपणे केले, पण गेम जिथे ॲक्शन रिॲक्शन्स आहे, अर्थात अर्नॉल्डला एकाच प्रकारची ॲक्शन येते, त्याला तो तरी काय करणार? आणि इमोशनल ड्रामा त्यासाठी कास्ट करणाऱ्यांना म्हणजे त्याने काम करावं किंवा त्याने काम करावं या अट्टासाला जे जबाबदार आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या अपयशाचं खापर आपल्या माथी आणि आपल्या खिशाला चाट देणार ठरणार आहे। मॅकनरीने मात्र हा खेळ त्याच्यापेक्षा म्हणजे काकणभर सरसच अर्नॉल्डपेक्षा केला आणि तो निश्चित वेगळा आहे याची जाणीव आपल्याला सुरुवातीपासून होते, पण तो एकटा या सिनेमाची पडझड रोखू शकलेला नाही हे मात्र तितकंच खरं आहे। हा सिनेमा का पाहावा? संकल्पना उत्तम आहे। का टाळावा? उत्तम संकल्पनेची वाया घालवलेली आणि एक्झिक्युशन लेवलला फसलेली गोष्ट। थोडक्यात काय, अर्नॉल्डने माझी बॅट आणि मीच बॅटिंग करणार हे केलं नसतं तर सिनेमा वेगळ्या उंचीला गेला असता। त्यामुळे या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स।